या अहिल्यानगर महानगरपालिकेची जशी निवडणूक सुरू झाली, मुळामध्ये जे लोकांना महत्त्वाचे मुद्दे होते, ते मुद्दे बाजूला ठेवून म्हणजे नगरचे सत्ताधारी राजकारण्यांनी तो सिसपे घोटाळ्याचा मुद्दा आणला. मुळात आज सिसपे घोटाळा आहे, हे नाकारता येत नाही. परंतु त्याची चौकशी चालू आहे, त्याच्यावर गुन्हे दाखल आहे. मुळात आज सिसपे घोटाळा हा अहिल्यानगर शहराचा विषयच नाही. या सिसपे घोटाळ्यामुळे कुठंतरी अहिल्यानगरची जनता रस्त्यावर आली, कुठं आंदोलनं झाले, कुठं उपोषणं झाले, असं कुठंच नाही. हा ग्रामीण भागातला मुद्दा आहे. सिसपे घोटाळ्यातील जे कोणी आहे त्या दोषींना शिक्षा झाली पाहिजेत, हे नक्कीच आहे. गोरगरीब जनतेला पैसे मिळाले पाहिजेत, हे सुद्धा नक्कीच आहे. परंतु ग्रामीण भागातला मुद्दा शहरी भागात आणणं आणि आपण त्याच्यावर राजकारण करणं हे कुठंतरी चुकीचं आहे. मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये काहीतरी चुकीची माहिती देऊन मुख्यमंत्र्यांनी शहराच्या विषयी काही बोललेच नाही. शहराला मी काय देणार, शहराला काय नाही देणार, सिसपे घोटाळ्यावरच ते बोलले. सिसपे घोटाळ्याचा आणि अहिल्यानगर शहराचा मेन म्हणजे विषयच नाही आहे. जे काही लोकांना पाहिजे, आज जर पाहिलं तर अहिल्यानगर शहरामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे, जो महानगरपालिका प्रशासनाने जे विशिष्ट एजन्सीची नेमणूक करून ज्या काही अहिल्यानगर शहरामधले मालमत्ता आहे त्याचं मोजमाप केलं आणि ते मोजमाप केल्यानंतर लोकांना, ज्या नागरिकांना आपल्या घराची पट्टी 3,000 येत होती त्यांना 15,000 रुपयाची नोटीस आली. ज्या व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाच्या ठिकाणची पट्टी ही 10 ते 12,000 रुपये येत होती त्यांना 60,000 रुपये आली. अहो, विशेष म्हणजे माझ्याकडं तर एक उदाहरण असं आलंय का एका व्यक्तीला अक्षरशः आपल्या घराची पट्टी 4,500 रुपये येत होती, त्याला 1,30,000 रुपयाचं बिल आणि नोटीस या महानगरपालिकेने दिली. म्हणजे कुठंतरी हा सर्वात महत्त्वाचा विषय या अहिल्यानगर शहरामध्ये. ह्या विषयावर आमदार बोलत नाहीत, ह्या विषयावर विखे बोलत नाहीत, या विषयावर पालकमंत्री बोलत नाही, या विषयावर कुणीही बोलत नाही. कारण की का तर या अहिल्यानगरमध्ये कर रूपी दरवर्षी 60 ते 65 कोटी रुपये जमा होतात. पण येणाऱ्या काळामध्ये या मार्च महिन्यापासून तेच पैसे जवळजवळ 100 ते 125 कोटी रुपये जमा या सत्ताधाऱ्यांना करायचे. त्याच्यामुळे ते बोलत नाही आणि ते 100 ते 125 कोटी मधून बोगस टेंडर महानगरपालिकेमधून काढायचे आणि आपल्या लोकांना कामं द्यायचे आणि ती महानगरपालिका लुटायची. म्हणून लोकांचा जो प्राथमिक प्रश्न आहे, जो गरजेचा प्रश्न आहे, जी करवाढ आहे ती रद्द झाली पाहिजे, याच्यावर कुठेही बोलत नाही. परंतु चुकीच्या पद्धतीने विखे असतील किंवा पालकमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील चुकीच्या पद्धतीने मुद्दे मांडतात. भारतीय जनता पार्टीला ही सवयच आहे. जर तुम्हाला जर मुद्दे मांडायचे, इकडं लोकांची कर वाढवायचा, इकडं लोकांची घरपट्टी वाढवायची आणि तिकडं विखेंनी त्यांच्या फाउंडेशनची पाणीपट्टी मागील 2 वर्षापूर्वी त्यांनी जवळपास कोट्यावधी रुपयांनी माफ करून घेतली. म्हणजे स्वतःची पाणीपट्टी माफ करायची आणि लोकांची घरपट्टी वाढवायची, हा जो प्रकार या सत्ताधाऱ्यांचा चालू आहे हा चुकीचा आहे. त्याच्यामुळे लोकांना काय पाहिजेत हे महत्त्वाचं आहे. लोकांच्या विषयावर बोला, लोकांच्या गरजेवर बोला. मोघम बोलण्यात अर्थ नाही. सत्ताधाऱ्यांकडे लक्ष या अहिल्यानगरच्या जनतेने देऊ नये, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जे सोसायटीचे घोटाळे आहेत, जे पतसंस्थेचे घोटाळे आहेत ते अहिल्यानगरमध्ये. पण त्याच्यावर कुठेही बोलायचं नाही. आपलं वैयक्तिक दुश्मनी बाहेर काढायची. मग ती विखेंची लंकेंची ज्या खासदारकीपासून जी काय त्यांची दुश्मनी आहे ती त्यांची वैयक्तिक बाहेर काढायची आणि लोकांना त्याच्यामध्ये गुंतून ठेवायचं. हे कुठंतरी चुकीचं आहे. तुमचे वाद तुमच्या बाजूला ठेवा, परंतु तुम्ही लोकांना काय देणार, नागरिकांना काय देणार, या अहिल्यानगरकरांना काय देणार, हे महत्त्वाचं आहे. ते बाजूला ठेवायचं. मी पडलो म्हणून मी विखेला टार्गेट करायचं, मी लंकेंना टार्गेट करायचं विखेंनी आणि कुठंतरी त्याच्यातून लोकांची दिशाभूल करायची, हे चुकीचं आहे. त्याच्यामुळं तुम्ही सत्ताधारी आहात, तुम्ही जनतेला व्यवस्थित मुद्दे मांडले पाहिजेत. तुम्ही लोकांना काय देणार आणि मुळामध्ये जी वाढलेली घरपट्टी आहे ती कशी माफ होणार याचं उत्तर सत्ताधाऱ्यांनी देणं गरजेचं, एवढं मी या ठिकाणी सांगतो.